नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आज आपण विज्ञान व विज्ञानातील काही प्रश्न हे बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, स्कॉलरशिपच्या एक्झाम असू द्या, हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपण विज्ञान या विभागातून जे काय प्रश्न पडू शकतात पोलीस भरतीमध्ये, एसटीआय एक्झाम मध्ये, PSI भरतीमध्ये, MPSCच्या सर्व एक्झाम मध्ये, तर आपण विज्ञान विभागासाठी एक खास करून सिरीज चालू करतोय. तर ही पहिली सिरीज आहे. या सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे. हा लास्ट पर्यंत व्हिडिओ वॉच करा. आपण या सिरीज मध्ये काही महत्वाचे प्रश्न घेणार आहोत. जे पडलेले प्रश्न आहेत किंवा पडू शकतात अशा प्रश्नांचा विचार करायचा आहे आणि ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर या टाईपचे प्रश्न पाहण्यासाठी, अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. कारण आपल्याला प्रत्येकाचं जे नॉलेज आहे, विज्ञान असू द्या, अंकगणित व बुद्धिमत्ता असू द्या, या टाईपचं जे नॉलेज आहे ते आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. ते नॉलेज आपल्याला वाढवायचं आहे. तर ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघूया. रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? पहिला पर्याय एडिसन, दुसरा न्यूटन, तिसरा हेनरी बेक्वेरेल, चौथा पर्याय राईट बंधू. तर यामध्ये बघा, राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. एडिसन यांनी विजेचा बल्बचा शोध लावलेला आहे. सायंटिस्टचा नेम आहे एडिसन. न्यूटन या सायंटिस्टने गतिविषयक नियम शोधून काढलेले आहेत. गतिविषयक नियमांचा शोध न्यूटन या सायंटिस्टने लावलेला आहे. तर हेनरी बेक्वेरेल या सायंटिस्टने रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावलेला आहे. तर इथं कायम लक्षात ठेवा, रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? करेक्ट पर्याय आहे हेनरी बेक्वेरेल. दुसरा प्रश्न बघा. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा वापर जो आहे तो आपण सुरुंग लावण्यासाठी करतो. विहिरीचं खोदकाम करायचं आहे, धरणं बांधायची आहेत, त्या ठिकाणी आपण डायनामाइटचा वापर करतो. तर डायनामाइट खूप जास्त उपयुक्त आहे. बघा, पहिला पर्याय एडिसन, दुसरा पर्याय नोबेल, तिसरा पर्याय हेनरी बेक्वेरेल, चौथा पर्याय राईट बंधू. आता यापैकी बघा, एडिसन मगाशी सांगितलं विजेच्या बल्बचा शोध लावला, त्या सायंटिस्टचं नाव आहे एडिसन. नोबेल या सायंटिस्टने डायनामाइटचा शोध लावला. ते पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. हेनरी बेक्वेरेल, आपण आत्ताच प्रश्न बघितला, रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध हेनरी बेक्वेरेल या सायंटिस्टने लावला. आणि राईट बंधूंनी कशाचा शोध लावला? तर विमानाचा शोध लावला. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न बघूया. रक्तगटाचा शोध कोणी लावला? पहिला पर्याय एडिसन तुम्हाला माहित आहे, विजेचा बल्बचा शोध लावला, या सायंटिस्टचं नाव एडिसन. नोबेल, डायनामाइटचा शोध नोबेलने लावला, ठीक आहे. न्यूटन, गतिविषयक नियम न्यूटनने डिस्कवर केले. इथे करेक्ट पर्याय आहे कार्ल लँडस्टायनर. इथे हा चौथा पर्याय बरोबर आहे, कार्ल लँडस्टायनर. चौथा प्रश्न बघूया. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिन हे प्रतिजैविक आहे, म्हणजेच अँटीबायोटिक आहे. हे पहिलं प्रतिजैविक आहे आणि पहिलं अँटीबायोटिक आहे. दोन्ही शब्द लक्षात ठेवा, ठीक आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर पहिला पर्याय एडिसन, दुसरा नोबेल, तिसरा न्यूटन. यांचे शोध मी सांगितलेले आहेत, ठीक आहे. आता आपल्याला हा चौथा पर्याय जो आहे तो वेगळा पर्याय आहे.
अलेक्झांडर फ्लेमिंग. तर इथे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे जे उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टने पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. तर बघा, पाचवा प्रश्न बघूया. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा आहे. मागाशी पण तुम्हाला बऱ्याच प्रश्नामध्ये या प्रश्नाचं उत्तर कव्हर केलेलं आहे, तरी पण बघूया. एडिसन, नोबेल, न्यूटन, अलेक्झांडर फ्लेमिंग. कायम लक्षात ठेवा, विद्युत दिव्याचा शोध एडिसन या सायंटिस्टने लावलेला आहे, म्हणून इथे पहिला पर्याय हा बरोबर आहे, एडिसन. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉप 6 MCQ बघूया. टॉप 6 प्रश्न बघूया. संगणकाचा शोध कोणी लावला? संगणकाचा शोध कोणी लावला? पहिला पर्याय पीटर हेनली, दुसरा पर्याय चार्ल्स बॅबेज, तिसरा पर्याय थॉमस एडिसन, चौथा पर्याय मायकल फॅराडे. हे असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर संगणकाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे चार्ल्स बॅबेज. चार्ल्स बॅबेज या सायंटिस्टने संगणकाचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. हा प्रश्न 7वा प्रश्न आहे. वाफ यंत्राचा शोध कोणी लावला? वाफ यंत्राचा शोध कोणी लावला? हे असे 4 पर्याय दिले. पहिला एडिसन, दुसरा नोबेल, तिसरा पर्याय जो आहे तो आहे चार्ल्स बॅबेज, हा तिसरा पर्याय आहे, आणि चौथा पर्याय आहे तो जेम्स वॅट. तर या ठिकाणी चौथा पर्याय करेक्ट आहे, जेम्स वॅट. वाफेचे जे यंत्र आहे किंवा वाफेचं जे इंजन आहे, या इंजनचा शोध जो आहे जेम्स वॅट या सायंटिस्टने लावलेला आहे, म्हणून इथे चौथा पर्याय हा करेक्ट आहे. 8वा प्रश्न बघूया. घड्याळाचा शोध कोणी लावला? प्रत्येकाच्या हातात घड्याळ आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ आहे, प्रत्येक ठिकाणी आपण घड्याळाचा वापर करतो. ठीक आहे, आपल्याला टाइम महत्वाचा आहे, टायमिंग वरती काम झालं पाहिजे, पण घड्याळाचा शोध कोणी लावला हे आपल्याला माहित नाही. ठीक आहे, तर आता बघूया घड्याळाचा शोध कोणी लावला. बघा, पहिला पर्याय पीटर हेनली, दुसरा पर्याय नोबेल, तिसरा पर्याय चार्ल्स बॅबेज, चौथा पर्याय जेम्स वॅट. तर यापैकी पहिला ऑप्शन हा करेक्ट आहे, पीटर हेनली. पीटर हेनली या सायंटिस्टने घड्याळाचा शोध लावला. ओके, म्हणून इथे पहिला पर्याय हा करेक्ट आहे, पीटर हेनली. चला आता टॉप 10 मधला 9वा प्रश्न बघूया आपण. टॉप 10 MCQ बघूया. तर हा 9वा प्रश्न बघूया. ग्रॅमोफोनचा शोध कोणी लावला? ग्रॅमोफोनचा शोध कोणी लावला? पहिला पर्याय पीटर हेनली, दुसरा पर्याय नोबेल, तिसरा पर्याय चार्ल्स बॅबेज, आणि चौथा पर्याय थॉमस एडिसन. थॉमस एडिसन. तर इथे चौथा पर्याय बरोबर आहे, थॉमस एडिसन. ग्रॅमोफोनचा शोध कोणी लावला? करेक्ट पर्याय थॉमस एडिसन. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, टॉप 10 प्रश्न बघूया. टॉप 10 प्रश्न. विद्युत जनित्राचा शोध कोणी लावला? विद्युत जनित्राचा शोध कोणी लावला? पहिला पर्याय पीटर हेनली, दुसरा पर्याय नोबेल, तिसरा पर्याय थॉमस एडिसन, चौथा पर्याय मायकल फॅराडे. इथं करेक्ट पर्याय आहे चौथा, मायकल फॅराडे. मायकल फॅराडे या सायंटिस्टने विद्युत जनित्राचा शोध लावलेला आहे. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर